हॅलो फ्रेंड्स, मागच्या लेक्चरमध्ये आपण युनिट नंबर 2 सुरू केलं होतं, टिश्यू सिस्टीम इन प्लांट्स. आणि या युनिटमध्ये आपण परमनंट टिश्यू पाहणार आहोत. परमनंट टिश्यू बद्दल सांगताना सांगितलं होतं की परमनंट टिश्यू क्लासिफाय केल्या जातात 3 टाईप्समध्ये: सिंपल टिश्यू, कॉम्प्लेक्स टिश्यू आणि सिक्रेटरी टिश्यू. आणि त्यामधलं आपण मागच्या लेक्चरमध्ये सिंपल टिश्यू स्टार्ट केलं होतं. या सिंपल टिश्यूमध्ये परत 3 टाईपचे टिश्यू असतील असं सांगितलं होतं. कोणकोणत्या तर पेरेन्कायमा, कोलेनकायमा अँड स्क्लेरेन्कायमा. अँड आउट ऑफ these 3 we can start or we see the first tissue, that is the parenchyma tissue. मागच्या लेक्चरमध्ये आपण पेरेन्कायमा पाहिलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण सेकंड सिंपल परमनंट टिश्यू पाहणार आहोत, जी आहे कोलेनकायमा. इन दिस लेक्चर we see about the structure, function about the कोलेनकायमा. कोलेनकायमा इट इज अल्सो सिंपल परमनंट टिश्यू. आपण क्लासिफिकेशनमध्येच पाहिलं होतं की बाबा कोलेनकायमा जी आहे ही सिंपल पण आहे आणि परमनंट टिश्यू पण आहे. आता शेप कसा असेल या सेलचा? द सेल्स शेप व्हॅरिएबल. शेप कसा असणार आहे म्हणून सांगितलं तर इट इज व्हॅरिएबल. दॅट इज इट मे बी राउंडेड, ओव्हल, पॉलिगोनल. समटाइम इट इज द इलॉंगेटेड occurring along the long axis of the plant body. शेलचा शेप कसा आहे ते व्हॅरिएबल आहे. काहीमध्ये आपल्याला कसं पाहायला मिळेल? राऊंड, काही ओव्हल असतील, काही पॉलिगोनल असतील आणि काही प्लांट बॉडीमध्ये इलॉंगेटेड स्ट्रक्चर म्हणजे लॉंग इलॉंगेटेड स्ट्रक्चर पाहायला मिळेल अलॉंग द ॲक्सिस ऑफ दॅट प्लांट बॉडी. येते लक्षात? नेक्स्ट पॉईंट पाहूयात. इट इज द लिव्हिंग टिश्यू. ही कशी टिश्यू आहे? लिव्हिंग टिश्यू आहे. पण याच्या वॉल कशा असणार आहेत तर थिक असणार आहेत. द वॉल इज थिक ॲट द कॉर्नर्स ड्यू टू द डिपॉझिशन ऑफ सेल्युलोज अँड पेक्टिन. आपण परमनंट टिश्यूच्या बाबतीत पण मी एक सांगितलं होतं तुम्हाला, कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं. ज्या वेळेला आपण थिन वॉल्ड सेल्स म्हणू किंवा टिश्यू म्हणू तर त्या असतील पॅरेन्कायमाटस, आणि ज्या वेळेला आपण थिक वॉल्ड टिश्यू म्हणू आणि लिव्हिंग जर असतील तर त्या असतील कुठल्या तर कोलेनकायमाटस. हे एका वाक्यात जर लक्षात ठेवायचं असेल कोलेनकायमाटस टिश्यू तर लिव्हिंग टिश्यू सिंपल आहे, लिव्हिंग आहे आणि सोबतच वॉल कशी आहे? थिक आहे, थिक वॉल्स. आणि ही जी काही थिक वॉल्स आहे कुठं आहे? फक्त कॉर्नरला. कॉर्नर्स ज्या आहेत त्या सेलच्या कशा आहेत? थिक आहेत. आणि ह्या कॉर्नर थिक कशामुळं आहे तर डिपॉझिशन आहे. कशाचं? सेल्युलोजचं आणि पेक्टिनचं. सेल्युलोजचं आणि पेक्टिनचं डिपॉझिशन असल्यामुळं सेलच्या कॉर्नर्स किंवा सेल वॉल कशा असतील? थिक आहेत पण लिव्हिंग टिश्यू आहेत. येते लक्षात? ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट पाहूयात. द वॉल इज मेड अप ऑफ सेल्युलोज ॲज वेल ॲज पेक्टिन. सेल वॉल कशापासून बनलेली आहे तर सेल्युलोज आणि पेक्टिनपासून बनलेली आहे विथ हाय पर्सेंटेज ऑफ द वॉटर. आणि त्याच्यामध्ये वॉटरचं पर्सेंटेज कसं आहे? जास्त आहे, विथ हाय पर्सेंटेज ऑफ वॉटर. ठीक आहे. मग ही जी काही थिकनिंग आहे या थिकनिंगच्या बेसवरती दिस कोलेनकायमाटस सेल्स इट इज क्लासिफाईड. बघूयात आपण. ऑन द बेसिस ऑफ थिकनिंग ऑफ द सेल वॉल अँड द अरेंजमेंट ऑफ द सेल्स. सेल्स कशा अरेंज केल्या जातात आणि त्याची थिकनिंग कशी आहे यावरती कोलेनकायमाटस सेल्स 3 टाईप्समध्ये डिवाईड केल्या जातात. कोणत्या बेसिसवरती? थिकनिंग, जाडी कशी आहे, त्याचा थिकनेस कुठे जास्त आहे त्या बेसिसवरती. आणि त्यामधला पहिला टाईप्स कुठला आहे तर अँग्युलर कोलेनकायमा. अँग्युलर कोलेनकायमा. आता बघूयात अँग्युलर कोलेनकायमाटस सेल्स आपण कशाला म्हणणार असू ते. द डिपॉझिशन इज प्रेझेंट ॲट द जंक्शन बिटवीन द सेल्स. डिपॉझिशन कुठं प्रेझेंट असणार आहे? ॲट द जंक्शन, जिथं 2 सेल भेटणार आहेत त्या जंक्शनवरती काय असणार आहे? डिपॉझिशन असणार आहे. अँड इट इज द मोस्ट कॉमन टाईप. सगळ्यात कॉमन टाईप आहे का तर त्याच्या जंक्शनवरतीच आपल्याला काय मिळणार आहे? पाहायला भेटणार आहे डिपॉझिशन असणार आहे. आणि ही थिकनिंग कशाची असेल? ड्यू टू दिस थिकनिंग द सेल वॉल लुमेन मोस्ट लुक लाईक सर्क्युलर. आणि या थिकनिंगमुळे आतमधली लुमेनची कॅव्हिटी जी आहे किंवा आतमधलं सर्कल जी आहे ती कशी असणार आहे? सर्क्युलर असणार आहे. आतमधली कॅव्हिटी कशी बनणार आहे? सर्क्युलर. पहा इथे डायग्राममध्ये दाखवले सेल्स आहेत या, आणि ही थिकनिंग जी आहे बाहेरच्या साईडनं आहे आणि त्याच्यामुळं आतल्या साईडला सर्क्युलर अशी कॅव्हिटी तयार झाली आहे.
येते लक्षात. ही झाली पहिला टाईप्स कुठला, अँग्युलर कोलेनकायमा. सेकंड टाईप पाहणार आहोत आपण, लॅक्युनेट और ट्युब्युलर कोलेनकायमा. लॅक्युनेट किंवा ट्युब्युलर कोलेनकायमा कशाला म्हणणार असू तर, इन धिस टाईप द इंटरसेल्युलर स्पेस आर प्रेझेंट. याच्यामध्ये काय प्रेझेंट असणार आहे, इंटरसेल्युलर स्पेस प्रेझेंट असणार आहे. का कोलेनकायमाटस सेलचं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे की बाबा त्याच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेस अब्सेंट असणार आहे. पण ज्या वेळेला आपण ट्युब्युलर किंवा लॅक्युनेट कोलेनकायमाचा विचार करू त्यावेळेला इंटरसेल्युलर स्पेस आर प्रेझेंट अँड थिकनिंग प्रेझेंट ॲट द रिजन ऑफ द बॉर्डर. म्हणजे साईडला थिकनिंग प्रेझेंट असणार आहे आणि हा जो काही पेज दिसतोय त्याला आपण काय म्हटलेलं आहे, इंटरसेल्युलर स्पेस. येते लक्षात. हा 2 सेलमधला गॅप कुठं प्रेझेंट आहे, बॉर्डरला. जिथं सेल संपेल, 2 सेल संपतील तिथं असेल इंटरसेल्युलर स्पेस. दिस इज द सेकंड टाईप, दॅट इज द ट्युब्युलर और लॅक्युनेट कोलेनकायमाटस सेल्स. ठीक आहे. थर्ड टाईप आहे प्लेट और लॅमिनार. त्याच्या नावातच आहे प्लेटसारखी अरेंजमेंट असेल, एकावर एक ठेवल्यासारख्या, किंवा लॅमिनार. आता थिकनिंग कुठल्या पद्धतीनं प्रेझेंट असेल याच्यामध्ये, द थिकनिंग आर tangential wall. As a result of it, the cells appear like plates or the bands. थिकनिंग कुठं, टँजेन्शियल, लंब टाकल्यासारखी असेल. पहा इथे दाखवली डायग्राममध्ये. ही थिकनिंग कशी आहे, टँजेन्शियल आहे. त्याच्यामुळे सेल्स कशा दिसायला लागतात, इट लुक्स लाईक द बँड. एखादी पट्टी ओढल्यासारखी किंवा प्लेटसारखी अरेंजमेंट असेल, म्हणून त्या कोलेनकायमाटस सेल्सला काय म्हणणार आहोत आपण, प्लेट और लॅमिनार. लक्षात आलं. ही झाले 3 क्लासिफिकेशनचे क्रायटेरिया ऑन द बेसिस ऑफ द थिकनिंग. थिकनिंग कशी आहे, थिकनिंग जर समजा कॉर्नरला जर असेल तर ती असेल ट्युब्युलर आणि त्याच्यामध्ये फक्त इंटरसेल्युलर स्पेस प्रेझेंट असेल. थिकनिंग जर टँडेन्शियल पद्धतीनं प्रेझेंट असेल तर त्याला प्लेट किंवा लॅमिनार म्हणूयात. आणि थिकनिंग मध्ये जर लुमेन कॅव्हिटी जास्त प्रमाणात मोठी असेल तर ती कुठली असणार आहे, अँग्युलर कोलेनकायमाटस. इथपर्यंत लक्षात आलं. ठीक आहे. आता नंतरची कॅरेक्टरिस्टिक बघणार आहोत आपण कोलेनकायमाटस सेल्सबद्दल. सेल्स कशा असल्या, द सेल्स आर कॉम्पॅक्टली अरेंज्ड विदाऊट इंटरसेल्युलर स्पेसेस. आत्ताच सांगितलं होतं की कोलेनकायमाटस सेल्समध्ये इंटरसेल्युलर स्पेस अब्सेंट असतो. मग अरेंजमेंट कशी असेल, कॉम्पॅक्ट असेल. ठीक आहे. द सेल्स आर अरेंज्ड कॉम्पॅक्टली विदाऊट इंटरसेल्युलर स्पेसेस. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत, द कोलेनकायमाटस सेल्स मोस्टली प्रेझेंट इन हायपोडर्मिज. कुठं प्रेझेंट असणार आहेत तर हायपोडर्मिजमध्ये. हायपोडर्मिज म्हणजे आपण जर समजा प्लांटचा स्टेमचा टीएच जर घेत असू तर इपी मीन्स सगळ्यात बाहेरचा लेअर आणि त्याच्या खाली असणारा बिलो, डर्मिज लेअर, खालचा लेअर. हायपोडर्मिजमध्ये कोलेनकायमाटस सेल्स जास्त प्रमाणात प्रेझेंट असतील. ठीक आहे. तर नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत आपण, these cells may have chloroplast. The cells may have the chloroplast. क्लोरोप्लास्ट सुद्धा या सेल्समध्ये प्रेझेंट असेल, काही सेल्समध्ये प्रेझेंट असेल. अ सिंगल लार्ज व्हॅक्युअल इज प्रेझेंट इन अ सेल. ड्यू टू दॅट द न्यूक्लियस इज शिफ्टेड टुवर्ड्स द पेरिफेरी. न्यूक्लियस असणार आहे, सायटोप्लाझम असेल, पण व्हॅक्युअलची साईज कशी असणार आहे, लार्ज असणार आहे. आणि मोठं व्हॅक्युअल्स असल्यामुळं काय होईल तर सेंटरला असलेला न्यूक्लियस कुठं शिफ्ट होईल, त्याच्या सेलच्या पेरिफेरल साईडला, बाहेरच्या साईडला. ठीक आहे. धिस कोलेनकायमा गिव्स द स्ट्रेंथ ॲज वेल ॲज इलॅस्टिसिटी टू द प्लांट बॉडी. प्लांट बॉडीला मजबूती पण देईल आणि इलॅस्टिसिटी पण देईल. ठीक आहे. म्हणजेच असं म्हणूयात की इट ॲक्ट्स ॲज अ प्रायमरी मेकॅनिकल टिश्यू. ही काय करेल तर प्रायमरी मेकॅनिकल टिश्यू म्हणून काम करेल. अलॉंग विथ दॅट इट ऑल्सो प्रोव्हाइड द टेन्साईल स्ट्रेंथ. आणि टेन्साईल स्ट्रेंथसुद्धा त्या प्लांट बॉडीला देईल. येते लक्षात. हे झाले काही कॅरेक्टर कशाचे तर कोलेनकायमाटस सेलचे. इथे डायग्राम पाहूयात आपण. अरेंजमेंट कशी आहे, थिक वॉल्ड आहे. इंटरसेल्युलर स्पेस दिसत आहेत का, नाही, सगळे इंटरसेल्युलर स्पेसेस अब्सेंट आहेत.
न्यूक्लियस एका साईडला शिफ्ट झाला आहे. का बरं? तर व्हॅक्युल्स जो आहे तो कसा आहे, मोठा व्हॅक्युल्स आहे, म्हणून न्यूक्लियस कुठं शिफ्ट झाला आहे, सेलच्या पेरिफेरल साईडला शिफ्ट झाला आहे. म्हणजे एका वाक्यात जर कोलेनकायमॅटस सेल्स लक्षात ठेवायचे असेल, कुणी जर डिफरन्स विचारत असेल तर कसं, सेल्स कशी असणार आहे, लिव्हिंग असणार आहे, आणि वॉल कशा असतील, थिक वॉल्ड असतील, आणि त्या सेलच्या वॉलवरती डिपॉझिशन कशाचं असणार आहे, सेल्युलोज आणि पेक्टिनचं. ठीक आहे, लक्षात येते. थँक्यू. पुढच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट टिश्यू पाहणार आहोत.